नमस्कार. बी ए भाग 3 राज्यशास्त्र विभाग बी ए भाग 3 मधील पेपर नंबर 11 पाश्चात्य राजकीय विचार यामधील अरिस्टॉटल या विचारवंताच्या विचारांची माहिती आपण घेतोय. यापूर्वी आपण अरिस्टॉटलच्या राज्यविषयी विचार, नागरिकत्वासंबंधीचे विचार, राज्यघटनांचे किंवा राज्यांचे वर्गीकरण, राजकीय परिवर्तनाचे चक्र, खाजगी संपत्ती व कुटुंब संस्था यासंबंधीचे विचार, गुलामगिरी किंवा दास्य प्रथेसंबंधीचे विचार, क्रांतीविषयक विचार यासंबंधीची माहिती यापूर्वीच्या अनेक तासांच्यामध्ये घेतलेली आहे. यानंतर अरिस्टॉटलचे आदर्श राज्य संबंधीचे विचार, अरिस्टॉटल या विचारवंताने प्लेटोप्रमाणेच आदर्श राज्याची संकल्पना मांडलेली आहे. प्लेटोने जे विचार व्यक्त केले ते आदर्श राज्य निर्माण करण्याच्या उद्देशाने निर्माण केले होते. अर्थात प्लेटोचे आदर्श राज्यासंबंधीचे विचार हे आदर्शात्मक स्वरूपाचे असल्याचे दिसून येते. त्यामध्ये आदर्श, तत्वज्ञान या गोष्टींना प्राधान्य दिल्याचे दिसून येतं. हे आदर्श वास्तवात येऊ शकणार नाहीत हे प्लेटोला जीवनाच्या अंतिम कालखंडामध्ये त्या ठिकाणी समजून आल्याने प्लेटोने ती लॉज या ग्रंथात उपआदर्श राज्याची संकल्पना मांडली. प्लेटोप्रमाणेच अरिस्टॉटलने सुद्धा आदर्श राज्याची संकल्पना मांडलेली दिसून येते. परंतु प्लेटोचे आदर्श राज्य हे आदर्शात्मक स्वरूपाचे होते, तर अरिस्टॉटलचे आदर्श राज्य हे वास्तवतेकडे जाणारे आदर्श राज्य होते. आदर्श राज्यासंबंधी अरिस्टॉटलने पॉलिटिक्स या ग्रंथात 7व्या विभागात आदर्श राज्यासंबंधीचे विचार मांडले. अरिस्टॉटलचे आदर्श राज्यासंबंधीचे विचार हे वास्तवतेकडे जाण्याचं मुख्य कारण म्हणजे अरिस्टॉटलने त्या कालखंडामध्ये असलेल्या 158 राज्यघटनांचा अभ्यास करून आदर्श राज्याची संकल्पना किंवा व्यवस्था सांगितलेली आहे. अरिस्टॉटलचे आदर्श राज्यासंबंधीचे विचार प्लेटोच्या आदर्श राज्याच्या विचारापेक्षा भिन्न स्वरूपाचे आहेत. प्लेटोचे विचार काल्पनिक स्वरूपाचे होते, तर अरिस्टॉटलचे विचार हे वास्तववादी स्वरूपाचे होते. प्लेटोने सुचवलेले विविध विचार, तत्वज्ञ राज्यकर्ता असेल, साम्यवादी संकल्पना असेल, हे विचार वास्तवात निर्माण होणे कठीण होते. परंतु अरिस्टॉटलने वास्तवतेचा विचार करूनच आदर्श राज्याची मांडणी केलेली दिसून येते. त्याच्या मते सनदशीर मार्गाने कायद्याचे श्रेष्ठत्व मान्य करणे म्हणजे आदर्श राज्य होय. आदर्श राज्यात सार्वभौमत्व कायद्याच्या ठिकाणी असते, कोणत्याही व्यक्तीच्या ठिकाणी नसावे. प्लेटोने उपआदर्श राज्याची जी व्यवस्थावादी किंवा व्यवहारवादी कल्पना मांडली, त्याचप्रमाणे अरिस्टॉटलने आदर्श राज्याची कल्पना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी व्यवहारवादी विचार मांडलेले आहेत. प्रचलित रूढी परंपरा, चालीरीती, कायदे कानून
यांचा परिणाम विचारात घेऊन अरिस्टॉटलने आदर्श राज्याची कल्पना मांडलेली आहे. अरिस्टॉटलच्या मते आदर्श राज्याचे मुख्य ध्येय म्हणजे प्रजेचे हित करणे होय. ज्या राज्यात नागरिकांना सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक सुख मिळते आणि त्याचे नगरराज्यातील जीवन समाधानी बनते, त्या राज्याला आदर्श राज्य समजले जाते. अरिस्टॉटलने उत्कृष्ट नगरराज्ये नावाचा ग्रंथाचा आराखडा तयार केला होता, परंतु त्याच्या हातून हे ग्रंथ लेखन पूर्ण झाले नाही. त्यामुळे त्याने आदर्श नगरराज्याविषयीचे विचार आपल्या पॉलिटिक्स या ग्रंथाच्या 5व्या विभागात मांडलेले दिसून येते. अरिस्टॉटलच्या आदर्श राज्याची प्रमुख वैशिष्ट्ये किंवा त्याची संकल्पना पुढील वैशिष्ट्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. पहिलं वैशिष्ट्य आहे लोकसंख्या. अरिस्टॉटलच्या मते आदर्श राज्याची लोकसंख्या मर्यादित असावी. सामान्यतः ती 10,000 पेक्षा जास्त असू नये. राज्याची लोकसंख्या जास्त असेल तर राज्यात शांतता, सुव्यवस्था राहू शकत नाही. तसेच जर राज्याची लोकसंख्या मर्यादित असेल तर राज्याचे सार्वभौमत्व धोक्यात येते. म्हणून राज्याची लोकसंख्या किती असावी किंवा इतकी असावी की ज्यामुळे राज्य सुखी, स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनावे, असे अरिस्टॉटलचे मत होते. एका माणसाच्या हक्केमध्ये सर्व नागरिक एकत्र यावेत, त्यासाठी ढोलके वाजवून दवंडी पिटवण्याची गरज पडू नये. तसेच राज्यातील लोकांना परस्परांचा परिचय असावा. राज्य स्वयंपूर्ण, स्वयंशासित असावे. त्यामुळे नागरिकाला राज्यकारभारात भाग घेता येईल एवढी लोकसंख्या आदर्श राज्यात असावी. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भूप्रदेश. अरिस्टॉटलच्या मते राज्याचे क्षेत्र इतके असावे की त्यावरती अवलंबून असणारी प्रजा सुखीत समाधानी राहिली पाहिजे. भूप्रदेश सुपीक, संपन्न आणि सुरक्षित असावा. बाहेरच्या राज्यांच्या नगरराज्यावर सहज आक्रमण करता येणार नाही. परंतु त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातील नागरिक व्यापारासाठी नगरराज्यात सहज यावेत इतका भूप्रदेश असावा. सामान्यतः नगरराज्याचे क्षेत्र दृष्टीच्या टप्प्यात येणारे असल्यास उत्तम होय. राज्याच्या संरक्षणासाठी व व्यापारासाठी समुद्र किनाऱ्याचा उपयोग करून घ्यावा. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समाज व्यवस्था. आदर्श नगरराज्यात शेतकरी, व्यापारी, सैनिक, तंत्रज्ञ, शिल्पकार, धर्मगुरू आणि प्रशासक असे 6 प्रकारचे वर्ग असावेत. अन्नधान्य निर्मिती, व्यापार, संरक्षण, कला कौशल्य, धार्मिक विधी इत्यादी कार्ये या विविध वर्गामार्फत केली जावीत. नगरराज्यातील शेतकरी, शिल्पकार इत्यादींना नागरिकत्वाचा दर्जा देऊ नये. तसेच गुलाम,
स्त्रिया यांनाही नागरिकत्वाचा दर्जा देऊ नये असे मत अरिस्टॉटलने मांडले. चौथं वैशिष्ट्य आहे राज्याची सार्वसत्ता मध्यम वर्गाकडे. अरिस्टॉटलच्या मते राज्याची सार्वसत्ता मध्यम वर्गाकडे असावी. श्रीमंत किंवा अत्यंत गरीब अशा वर्गाकडे सत्ता देऊ नये. त्यामुळे सत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते. धनिकशाही व लोकशाही या दोन पद्धतीतून संमिश्र राज्यपद्धती निर्माण करावी. धनिकशाहीमुळे राज्यसत्तेवर संपत्ती, दर्जा, जन्म आणि शिक्षण यांचा दबाव पडू शकतो, तर लोकशाहीमुळे बहुसंख्य लोकांचा दबाव राज्याच्या सत्तेवरती येऊ शकतो. तेव्हा या दोहोतील सुवर्ण मध्य म्हणजे राज्याची सत्ता मध्यम वर्गाकडे द्यावी. समाजात धर्म मध्यम वर्ग हा मोठ्या प्रमाणात असतो. तो वर्ग सत्तेचा समतोल राखण्याचा प्रयत्न करू शकतो. पाचवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे चारित्र्य. राज्यातील नागरिकांचे तसेच राज्यकर्त्यांचे चारित्र्य आदर्श राज्याला आवश्यक मानले जाते. आदर्श नागरिकात शौर्य, शहाणपण, निस्वार्थीपणा, कर्तव्य तत्परता इत्यादी गुण असावेत. तसेच राज्यकर्ते शुद्ध वर्तनाचे, निस्वार्थी असावेत. सहावं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कायदा. अरिस्टॉटलने आदर्श राज्यात कायद्याला फार मोठे स्थान दिले आहे. आदर्श राज्य म्हणजे सनदशीरपणे कायद्याचे राज्य निर्माण करणे होय. त्याच्या मते राज्याचा कारभार एकतंत्री किंवा एकमार्गी चालवता येणार नाही, तर राज्याचे सर्व व्यवहार कायद्याच्या चाकोरीतून झाले पाहिजेत. सनदशीर कायद्याच्या राज्यातील सत्ता सर्व नागरिकांना मान्य असते. त्यांच्या इच्छेनुसार कायद्यांची निर्मिती होत असते. राज्यकर्त्यांनी कायद्याचे बंधन पाळावे. आदर्श राज्यातील सर्व नागरिक कायद्यासमोर समान मानले जावेत. कोणताही नागरिक कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानला जाऊ नये. सातवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मालमत्ता. अरिस्टॉटलच्या मते राज्यात व्यक्तिगत मालमत्ता असावी. व्यक्तीला आपल्या गरजा भागवण्यासाठी आणि आपले जीवन सुखी करण्यासाठी खाजगी संपत्तीची आवश्यकता असते. परंतु व्यक्तीने अमर्यादित संपत्ती बाळगू नये. राज्यातील जमिनीचे दोन भाग करावेत. एक भाग सरकारचा तर दुसरा भाग नागरिकांचा. प्रत्येक नागरिकाला जमिनीचे दोन तुकडे मिळावेत. एक शहराजवळ, दुसरा सीमेजवळ. असे केल्याने जमिनीचे न्याय्य वाटप होऊन नगर राज्याचे संरक्षण व संवर्धन होऊ शकते. आठवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिक्षण. आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी शिक्षणाची आवश्यकता असते. शिक्षणामुळे व्यक्ती सुसंस्कृत, शहाणी व सुजाण बनते. राज्यात विविधतेतून एकता निर्माण होते. राज्य हा एक समुदाय, एक संघ बनविण्यासाठी शिक्षणाची गरज असते. तेव्हा नागरिक व राज्यकर्ते यांना शिक्षण देऊन त्यांच्यात राजकीय जाणीव निर्माण केली पाहिजे, असे अरिस्टॉटलचे मत होते. वयाच्या 14व्या वर्षापासून शिक्षणाचा पहिला टप्पा व नंतर 21व्या वर्षापर्यंत दुसरा टप्पा असे शिक्षणाचे दोन टप्पे पाडून शिक्षण कार्यावर राज्याचे नियंत्रण असावे. म्हणजे वयाच्या 14व्या वर्षापर्यंत
शिक्षणाचा पहिला टप्पा, तर वयाच्या 21व्या वर्षापर्यंत दुसरा टप्पा, असे 2 टप्पे अरिस्टॉटलने शिक्षणाचे सांगितले आहेत. 9वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कुटुंब विवाह. अरिस्टॉटलने विवाह पद्धती व कुटुंब संस्था यांची गरज व महत्त्व स्पष्ट केलेले आहे. प्रजनन व मुलांचे संगोपन या भावी काळातील आदर्श नागरिक निर्माण होतात. आदर्श राज्याचे ध्येय नागरिकांना समाधानाचे सुखी जीवन मिळवून देणे हे असते. अरिस्टॉटलने कुटुंबाला राज्याची छोटी प्रतिकृती मानले. अनेक कुटुंबातून राज्य निर्माण होते तेव्हा विवाह व कुटुंब या संस्था समाजाला आवश्यक व पोषक असतात, असे अरिस्टॉटलने मत मांडले. अरिस्टॉटलने आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी विविध घटक सांगून आदर्श राज्याला स्थिर राज्यघटनेची गरज असते असे सुचवले. राज्यकारभार स्थिर व स्वरूपाचा होण्यासाठी राज्यघटना, राज्याचे नियम स्थिर स्वरूपाचे असावे लागतात. तसेच प्रशासन, आरोग्य व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, संरक्षण व्यवस्था उत्तम असेल तरच राज्याचे संरक्षण व संवर्धन उत्कृष्ट रीतीने होऊ शकते. नागरिकांना कायदा व न्याय या क्षेत्रात समान न्याय व स्वातंत्र्य मिळण्यासाठी कायदेमंडळ, न्यायमंडळ व प्रशासन यामध्ये सत्तेचे विभाजन असावे. तसेच नागरिकांच्या नैतिक व बौद्धिक विकासासाठी राज्याने नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे, तरच आदर्श राज्य व्यवस्था निर्माण होऊ शकेल, अशी अरिस्टॉटलची धारणा आहे. अरिस्टॉटलने आदर्श राज्यासंबंधी मांडलेले विचार वास्तववादी वाटतात. प्लेटोच्या आदर्श राज्याप्रमाणे हे काल्पनिक व तात्विक वाटत नाहीत. अरिस्टॉटलने विविध राज्यघटनांचा तुलनात्मक परामर्श घेऊन आदर्श राज्याचे विवेचन केलेले आहे. त्याच्या या विचारात तत्व आणि व्यवहार यांचा सुंदर समन्वय झालेला दिसून येतो. या संदर्भात प्रसिद्ध विचारवंत सेबाइन असे म्हणतात की अरिस्टॉटलने आदर्श राज्यावर विचार मांडलेले नसून राज्याच्या आदर्शावर विचार मांडलेले आहेत. राज्य कसे असावे, कोठे असावे, त्याचा राज्यकारभार कसा चालावा, भूप्रदेश कसा असावा, नागरिक व राज्यकर्ते यांनी कोणती कर्तव्ये पार पाडावीत इत्यादी वास्तववादी विचार मांडून अरिस्टॉटलने आदर्श राज्याचे खरेखुरे चित्र प्रकट केलेले आहे दिसून येते. अरिस्टॉटलला मुळातच आदर्श राज्यासंबंधी विचार मांडण्यात फारसा रस नव्हता, परंतु मानवी कल्याणासाठी, मानवी सुखासाठी, सुखी जीवनासाठी आदर्श राज्य निर्माण केले जावे या उद्देशाने अरिस्टॉटलने हे विचार त्याच्याकडून मांडलेले दिसून येतात असं आपणास म्हणता येईल. अशा प्रकारे अरिस्टॉटलचे आदर्श राज्यासंबंधीचे विचार आपणास पाहता येतात. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.